यात पालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचं कळतंय। फडणवीस आणि शिंदेंची 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे। एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावर देखील शिक्कामोर्तब झालाय। निवडणुका एकत्रितपणे लढवण्याबाबत नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। पालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली। बैठकीला बावनकुळे आणि चव्हाण यांचीही उपस्थिती होती। एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब झाला। निवडणुका एकत्रितपणे लढवण्यासंदर्भात नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। येत्या 2 ते 3 दिवसात स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होणार आहे। बातमी आता भाजपच्या गोटातून आहे। महापालिका निवडणुकांसाठी भाजपची महत्त्वाची बैठक। फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची या बैठकीमध्ये उपस्थिती होती। फडणवीसांच्या रामगिरी या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे। बघूयात पुढची बातमी। शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत। शिवसेनेच्या आमदारांचा बैठकीत असा सूर होता। युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नकोय असं एकनाथ शिंदे म्हणतात। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा देखील सूचना शिंदेंनी दिल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये या आमदारांना सूचना आहेत। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा। आमदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांभाळावं। नगरपालिका निवडणुकांमधील वाद झाला तो विषय संपलाय। झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमानं कामाला लागा। युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको। संघर्ष होईल अशी वर्तवणूक कुणाचीही नको। शिवसैनिकांची कामं होत नाहीत असा बैठकीत सूर। शिवसेनेसाठी राज्यात अत्यंत अनुकूल वातावरण मी सभेत पाहिलंय। आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा। कुठल्या कामांसाठी किती निधी दिला हे लोकांना सतत सांगत राहा, त्याचा फायदा पक्षाला होईल। विधानसभेच्या विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सर्वसन्मान्य आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावं। वेगवेगळी जी आयुध विधिमंडळातली आहेत त्या सर्व आयुधांचा वापर माननीय आमदार महोदयांनी करावा आणि आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भामध्ये किंवा आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इतर पक्षाच्या माननीय मंत्री महोदयांकडे शिवसेनेच्या मंत्री महोदयांनी पाठपुरावा करावा अशा पद्धतीच्या सूचना देखील आजच्या बैठकीत